काय झालं तुला? सोनू सोनू य य नाही नाही. गुड मॉर्निंग. सो आज आहे फ्रायडे. तर उद्या येणार आहे वीकेंड. आणि फ्रायडे म्हटलं तर सगळ्यांना एक वेगळीच एक एक्साइटमेंट असते ना, ऑफकोर्स. सो मला पण आधी असायचं, पण आता माझी सो कॉल्ड मॅटर्निटी लिव्ह ऑफ 24/7 ड्युटी चालू असताना मला ही काही फिलिंग भेटत नाही. माझ्यासाठी एव्हरीडे सॅटर्डे, एव्हरीडे संडे. हां, बट सॅटर्डे संडे असून सुद्धा नॉट फ्री ॲट ऑल. नो वरीज. निखिल ऑफिसला गेला आहे, मी प्रिशा घरी आहे. सो आज आम्ही जाणार आहोत माझ्या घरी. अन्वित चाललाय अन्वितच्या आजीकडे. तर आज आम्ही स्पेशली फक्त ह्याच्यासाठी चाललो आहे की अन्वितला द्यायचं आहे वॅक्सिन. तर 2.5 मंथचं जसं वॅक्सिन आहे, तर ते ना आम्ही ॲक्च्युली त्याची ड्यू गेली आहे ऑलरेडी. ते लास्ट मंथच द्यायचं होतं, ऑलमोस्ट 18-19 जूनला. तर आम्ही तेव्हा घेऊन गेलो होतो. सो आम्ही ते स्टार्टिंगला कसं गव्हर्नमेंटचं वॅक्सिन ऑप्ट केलं होतं. पण झालं असं की फर्स्ट जो वॅक्सिन होतं 1.5 मंथचं, ते आम्ही गव्हर्नमेंटचं दिल्यानंतर त्याला ना गाठ झाली. तर ती गाठ काय अजून गेलीच नाही. थोडीशी आहे एवढीशीच. बट ते जे गव्हर्नमेंटचे लोक आहेत ती म्हणतात की आम्ही ते देणार नाही जोपर्यंत जात नाही, बिकॉज त्याच्याने परत इश्यूज होणार. आणि माझं डॉक्टर म्हणतो की इट विल टेक ऑलमोस्ट 2 to 3 months टू गो. डॉक्टर सजेस्ट केलं की पेनलेसच द्यावं लागेल. सो पेनलेस इज द ओनली ऑप्शन. तर चला दाखवते मी. 1 डेसाठी सुद्धा मला काय काय घेऊन जावं लागतं अन्वितसाठी. जाण्याआधी मला क्लाउडला मेडिसिन जायचं आहे, कारण माझ्या पोराचं पोट जरा खराब झालेलं आहे. हां, किती भारी लागलं. बघ. असं चिपक आणि चिपक. दाखव 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 सगळ्यांना दाखव. तू डोळे तर बंद कर. लागलं दिसतच नाही. तुझे ऑलरेडी आयलायनर आहेत ना, अरे ते नॅचरल वाले. ए क्लाउदी, ए क्लाउदी, क्लाउदी क्लाउदी तू घरी एकटा राहणार आहे. किती काळा झालायस रे क्लाउड तू. शीच अंघोळीला जावं लागू. शी क्लाउड किती काळा झाला, किती काळा दिसतोयस तू. काय बोलतेस पिशा? आपण बरोबर फोटो नाही काढत. काढतो पण लाईक एस्थेटिक फोटो लाईक शर्ट त्याच्यामुळे. जा पाणी घेऊन ये जा. तर क्लाउडला पाणी घेऊन ये जा. नाटकं झाली खूप. आई गय कसं पडतंय सगळं. काय ते दांडी नाही नाही टिटू नाही भेटणार तुला. काय पण कर तू तिकडे बघ. आता ट्रीट नाही. पहिला हे औषध, मग 10-15 मिनिटांनंतर तुला ट्रीट. आता किती नाटकं होणार आहेत बघा. खाली बस. बस गुड बॉय. ये भगवान क्या जुल्म है. हो ना, गुड बॉय. कडू असेल. कडू नाही, गोड आहे. सॉरी क्लाउड. हसायलाच येते मला. तुला मला असं रिअलाइज होती की आधी कसं तुझी विदाउट बॅग यूज कशी निघून जायची. आणि आता बघा ना, माझे कपड्यांचं तर मला आत्ता पता पण नाही की मला काय घ्यायचंय काय घालायचंय. बाबूच्या मापा सगळं पाहिजे. हे मॅडम, तुझे कपडे आणलेस? कुठले? काय काय घेतलंस? काहीच नाही. काहीच नाही. मग काय आणलंस काय? हे ना आता वॅक्सिन दिल्यानंतर जर लागलेस तर त्याला मेडिसिन. हे एक डिस्पोजेबल बॅग, त्याचे क्रीम, लोशन, पावडर मॅन्डेटरी. माउथ स्वॅब्स आहेत. हे माझे मेडिसिन्स म्हणून आठवलं, मेडिसिन खाल्लेच नाही. बाबूच्या दोन्ही वाटल्या आणायच्या का पिशा? बॉटल्स आणि हे आणायचे. त्याचं गरम पाणी करायचं. याला उठवायचं नाही. इम्पॉर्टंट आहे डायपर्स. मी ऍक्च्युली ऑफिस नाही वापरत. मी फर्स्ट टाइम ऑफिस ट्राय करते. मी त्याला पॅम्पर्स प्रीमियम मागवते, बट ते काल ना आउट ऑफ स्टॉक होतं. आणि मला ना अर्जंटमध्ये पाहिजे होतं, कारण सगळे संपलेले काल. किती घेऊन डायपर भरपूर टाकतात त्याला ना. आता तसं पाऊस पडायचा बंद झालाय. येस, पाऊस पडायला सुद्धा थांबलाय आहे. वाव. सो बॅड. वाव नाही ऍक्च्युली, बट मी त्याच्यामुळे घरी जाऊ शकतो. मम्मी माझी किती दिवसांपासून मागे लागली होती, अक्षता ये ना गं,
ये ना ग, येतच नाहीस तू, येतच. ही माझ्या बाबूची बॅग फॉर वन डे एवढी मोठी. आम्ही निघतच होतो तर आमचा बाबू उठलाय आणि हे आमचं क्लाउड, ह्याला समजलेलं की मी चालली आहे. तर क्लाउड तू नाही येणार आहे. क्लाउड नाही बाबू, आता आम्ही दोघं चाललोय. फुल रागात येतो, बघतोय कधी मी त्याला बोलते चल. आज तू नाहीयेस क्लाउड. हो हो, काय काय काय, नाही नाही तू नाहीये. हो दे हो. काय झालं तुला? सोनू सोनू य य हो हो. माझं गुंदू, माझं कावदू आहे ना, तू कावदू आहे. बस काय भाऊ, आम्ही सगळे रेडी आहेत. माझी पिपी अन्वित, अन्वित इज हायडिंग हिज ओन फेस, मला हाईड करायची गरज नाही. आणि क्लाउड जो उदास बसलेला, जे की त्याला कळालेला आहे. आणि हे असं आम्हाला ना घर असं क्लाउड प्रूफ करावं लागतं. तू कुठे चालला तू? जिजीकडे, जिजीकडे चाललास ना तू? हा हसतो. निघालो आहोत. आणि हा आमचा बाबू, ऑलवेज इन हिज कॅरीकॉट. हे बेबी हगचं कॅरीकॉट घेतलं आम्ही, खूप छान आहे टू बी ऑनेस्ट. आम्ही विदाउट दॅट तर काय झालं की पिल्लू का बघते ती एवढं माझ्याकडे. सो अन्वित ना प्रत्येक वेळा गाडीमध्ये खूप छान राहतो, काय त्रास नाही देत मला. तू गाड्या बघतोय, गाड्या बघतोयस तू एवढं ऍक्टिव्हली? हा, एवढं ऍक्टिव्हली गाड्या बघतोयस, मजा येते. हा, हे भिवंडी नाशिक हायवे रोड खूप छान बनवलं आहे. खूप खूप दिवस काम चालू होतं, त्रास पण झाला, पण आता ते रोड छान बनलं आणि फास्ट पोचणार. 6 लेनचं रोड आहे, काही पॅच बाकी आहे पण तेही होऊन जाणार आता. आम्ही पोचलो माझ्या घरी. मीच येत होती आता. माझ्या त्याला उचल, मी पाणी करते. हो ना, करतेच म्हटलं. अन्वित, लियान झोपलाय. लियान अन्वित झोपलाय. जागा आहे, तो काय? त्याला बघते. अरे, न्यान. गुड मॉर्निंग. पहिला पप्पा करायचा. पप्पा करूया पहिले, थांब का चालू राहते. पहिला पप्पा करूया, मग पप्पा करूया. पप्पा करा. अन्वित पप्पा करतो. दरवाजा बंद कर लियान, चल. हे काय पसरलं घर? हा अन्वित, लियान, सॉरी लियान आणि दिशान, काय पसारा आहे घरात हे? क्युटी आहे. हे त्याला काढून दे, मला भेट. मग बसल्या रडलं की घे, मला जेवून दे ना. मला जेवून जाणार नाही का? तू घेशील का त्याला? चला रूम मध्ये, चला चला, गरम होते. चला चल चल दिशान, चल. केलं काय करते? स्पायडरमॅन, स्पायडरमॅन आहेस तू? अच्छा, तू डॉन आहेस, लियान डॉन. अन्वित लिनिदाकडे आला. बांधू. अव्वा, काय असतं पप्पी दे. हा तो, हा बेल्ट पण आहे, बेल्ट घातलंय त्याला, फुल पॅक्ट. कशा आलाय बाबू, मस्त क्युटी क्युटी ना. अन्वित कोणाकडे आला? लिनिदा आणि दिशिदाकडे आला. हा कोण आहे? दिशिदा, आणि मी, लिनिदा आणि बाबा, बाबा, बाबूदा. बाबूदा नाही, जोबा जोबा. आणि तू बाबू, मी मी मी, आणि दीदी, पिपी, आणि आधी जीजी, नीनी. बाबू. दिशिदाला फर्स्ट टाइम भेटतोय ना दिशिदा त्याला. दिशानला पण आवडतो. अच्छा, अन्वितला पण दिशान आवडतो. पिकाबू, 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 पिकाबू. बस बस, उड्या नको मारू. बस आता, ए हसतो. तो पण हसतोय. पिकाबू,
मोठं घेतलं 2. हो. हे सगळे आजी आजोबांचे नातवांची पोतली. अन्वित अन्वित नाही, अरे अन्वितच येते. लियान, ही बॅग कोणाची आहे स्पायडीवाली? अन्वितला दे ना. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अन्वितला बॅग पाहिजेच होती. हा, चल घेऊन चल. चल, काय याच्यामध्ये आहे का सामान आहे का भाऊ? अभी बदत है भाई, अभी बदत है. अरे काय झालं हे काय? क्या हुआ तेरे को? क्या हुआ तेरे को? अरे अरे बापरे शक्तिमान. अरे बापरे. अरे लियान, अरे लियान, बापरे. काय झालं? ये क्या है? काय झालं बिच्चू? अरे बापरे सॉरी फ्रेश माणूस. काय झालं तुला? ये बाहेर ये कम ये गुड बॉय ये दिशान ये. त्या पण खाली जाऊचं, खायला जाऊचं. तर तुला खाऊ देते, ये मी चॉकलेट देते. हा ये चॉकलेट देते. ये पाय सगळं कर. हा ये लवकर ये. अरे वरती टाक. हा ये माझे बाबू ये इथे ये. बाबा दिचूला घ्या, दिचूला. आई चॉकलेट कुठे माझ्याकडे नाही ना. बाबा हे बघा, लॉकअप मध्ये लॉक झालंय. बघू 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 बघू. अरे 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 अरे. ऍक्टिंग नटंकी. माझ्या पोराला कोण नाही बोलायचं. अच्छा ठीक है. कोण बोलायचा माझ्या पोराला कोण? मी बोलेल पोरगा आहे. नटंकी. तो त्याचा पोरगा आहे ना. अच्छा मला हुल ए पीछे चल. आत्यासमोर आवाज करतोस. लागेल तो लागेल. मला मारलं. रेडी वॅक्सिनेशन साठी चाललोय नाही चाललीये मी. मम्मी नाही येत. ठीक आहे, नो इश्यूज. क्युटी बॉय माझा. आणि अन्वितला आणले आता वॅक्सिनसाठी हे रोटा ड्रॉप्स. हो बापरे. नाही हो नाही. गेला ना तिकडं गेला. आलो पण आम्ही रिटर्न. अन्वित शांत आहे, पिशाच्याकडे आहे. वॅक्सिन दिला, बाबू ओके आहे. फर्स्ट मंथचं जेव्हा दिलेलं, बाप रे एवढा रडत होता तो. हॅलो हाय एव्हरीवन. आज आहे सॅटर्डे आणि मी आली आहे घरी माझ्या. दुपारीच आले मी आज. पण मी काय व्लॉग काहीच काढू शकले नाही काल नंतर, कारण मी बेबीला दिलं होतं हे पेनलेस वॅक्सिन. आणि अकॉर्डिंग टू माय डॉक्टर, माय पिडियाट्रिशियन, त्याने मला असं गाईड केलं होतं, मिसगाईड केलेलं, आय डोंट नो. तर त्यांनी मला असं सांगितलं की अन्वितला ताप नाही येणार आणि अन्वितला पेन पण नाही होणार आणि अन्वितला स्वेलिंग पण नाही येणार. अँड म्हणून वी ऑल वर लाईक ओके काही इश्यूज नाही होणार आहे. आणि मी तसं ऐकून पण आहे ऑलरेडी की पेनलेसमध्ये काही पेन होत नाही. तर झालं असं की घरी गेल्यानंतर ही वॉज ऑल गुड, मस्त. बट 9-9:30 वाजल्यानंतर तो जो रडायला लागला, म्हणजे पाय हलवतो तर तो रडायला लागला. आणि थोड्या 1 तासानंतर त्याला ताप पण चढलं. तो इतका रडलाय रात्रभर, म्हणजे तो पाय थोडंसं तरी हल्लं तर रडतोय. आणि हे मला सगळं ऑलरेडी 1.5 मंथ्सच्या वॅक्सिनचा सगळं एक्सपिरियन्स आलं होतं विथ गव्हर्नमेंट वॅक्सिन.
आणि मला पेनलेस वॅक्सिनमध्ये पण सेम सगळं सहन करावं लागलं. सो आय वॉज हार्ट ब्रोकन येस्टरडे. खूप टेन्शनमध्ये होते. ठीक आहे, नाव इज सेटल्ड, बट तो खूप क्रँकी आहे. फीवर नाही आहे त्याला आता. पेन पण त्याचं गेलेलं आहे. स्वेलिंग थोडीशी आहे, बट ती टाईमनी जाणार ॲज युजुअल. ठीक आहे, जाऊ दे, झालं, तो दिवस गेला. वॅक्सिन देणं इम्पॉर्टंट आहे गाईज. पेनलेस असो किंवा पेनफुल असो, डझंट मॅटर. वॅक्सिन इज इम्पॉर्टंट फॉर दी बेबी. ठीक आहे, फाईन. आता मी फायनली बसले. सो मी असंच काही व्लॉग काढू शकलेली नाही आहे त्याचं. अँड ऑल्सो ऑल दी न्यू मॉमीज, मला कमेंट करून सांगा, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? म्हणजे तुमच्यासोबत मग असं झालेलं आहे का? माझं पिल्लू मस्त आता खेळतोय. त्याला गाणी लावून, हा गाणं त्याचा फेवरेट आहे. हा प्रिशा मॅडमने त्याला केपॉपचं थोडंसं वेड लावलेलं आहे. एन्जॉय करतो. तर आता एवढा आवडतो ना, काय सांगू मी. इतकी पावडर लावली देवा. चला, तर हा व्लॉग मी इथेच संपवते आजचा. बाय बाय, गुड नाईट.